आपल्याला इम्पॉर्टंट इक्वेशन इन ट्रिग्नॉमेट्री जे आहे, महत्त्वाची 3 ट्रिग्नॉमेट्रिक इम्पॉर्टंट इक्वेशन आहे त्याच्यामध्ये की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 किंवा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा किंवा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. मग नेमके या व्हॅल्यू येतात कशा की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1? याला रिझन काय आहे, प्रूफ काय आहे? तर त्या प्रूफचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन येतील, इम्पॉर्टंट इक्वेशन येतील, त्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी रिलेटेड टू द ट्रिग्नॉमेट्री हे इझी जातात आपल्याला. आणि म्हणून इम्पॉर्टंट ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आपल्याला पाहणं आवश्यक आहे. मग कोणकोणते ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आहे त्याच्यामध्ये की ते कसे फाइंड करायचे? आपल्याला फाइंड करायचे आहेत 3 ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. देन second is the 1 plus tan square theta is equal to sec square theta, and third one is 1 plus cot square theta is equal to cosec square theta. but theta is the any one of the angle. आपण याच्यामध्ये कन्सिडर काय करणार आहोत की थिटा हा आर अँगलची व्हॅल्यू थिटा घेऊ शकतो किंवा पीची आपण थिटा घेऊ शकतो. तर त्यानुसार आपलं ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन हे फाइंड करायचे आहेत. मग इन ट्रायंगल पी क्यू आर मी याच्यामध्ये असं लिहील की इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल आर इज इक्वल टू थिटा डिग्री किंवा थिटा लिहू शकतो आपण याच्यामध्ये. मग करायचं काय याच्यामध्ये आपल्याला की मी जर हा अँगल थिटा घेतला, आर अँगल थिटा घेतला, तर थिटा अँगलशी रिलेटेड मला साईन आणि कॉस रेशो माहीत आहेत. मग मी साइन थिटा इज इक्वल टू काय येणार की साइन मीन्स ऑट अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड ऑफ द थिटा इज पी क्यू अँड हायपोटेनस इज पी आर. मीन्स साइन थिटा इज इक्वल टू पी क्यू बाय पी आर. दुसरं कॉस थिटाच्या बाबतीत लिहिणार मी की कॉस थिटा इज इक्वल टू थिटाची ॲडजस्टंट साईड आहे क्यू आर, हायपोटेनस आहे पी आर. मीन्स ऑट कॉस थिटा इज इक्वल टू क्यू आर डिवाइड बाय पी आर. आणि या 2 इक्वेशनचा आपला उपयोग करता येईल. According to Pythagoras theorem, काय येईल पायथागोरस थेरमनुसार की पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. मीन्स पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. पहिलं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग त्याच्यापूर्वी आपल्याला माहीत पाहिजे की साइन म्हणजे काय आहे. साइन म्हणजे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस आणि कॉस म्हणजे सुद्धा काय आहे, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस. म्हणजे साइन आणि कॉसच्या दोन्हीच्याही डिनॉमिनेटरला रेशो लिहित असताना हायपोटेनस येतो. मग इथं पी क्यू रिलेटेड जी साईड आहे ती साइन अपोजिट साईड आणि क्यू आर रिलेटेड जी आहे ती ॲडजस्टंट साईड ऑफ द थिटा. आणि साइन आणि कॉस या रेशोच्या दोन्ही डिनॉमिनेटरला आपण पी क्यू अपॉन पी आर लिहिणार साइनच्या बाबतीत आणि कॉसच्या बाबतीत क्यू आर अपॉन पी आर. म्हणजे दोन्ही वेळेस डिनॉमिनेटरला हायपोटेनस आलेला आहे. म्हणून आपल्याला ही 2 इक्वेशन मिळण्यासाठी जर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा मिळत असेल तर हे जे अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम जे इक्वेशन लिहिलं आहे, आपल्याला साइन जर आणायचं असेल, कॉस जर आणायचं असेल तर त्या दोन्हीच्या डिनॉमिनेटरला हायपोटेनस येणं आवश्यक आहे. आणि म्हणून इथं आपण काय करणार, डिव्हायडिंग ईच साईड बाय पी आर स्क्वेअर. प्रत्येक साईडला आपण पी आर स्क्वेअरने डिव्हाइड करणार. देअरफॉर पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. याला डिव्हाइड बाय काय करा, पी आर स्क्वेअर. आणि यालासुद्धा डिव्हाइड बाय काय करा, पी आर स्क्वेअर. देर इज नो चेंज इन द मिनिंग. मग हे सेपरेट करून लिहू शकतो आपण की पी क्यू डिव्हाइड बाय पी आर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस क्यू आर डिव्हाइड बाय पी आर ब्रॅकेट स्क्वेअर. मी फक्त डिनॉमिनेटर सेपरेट करून लिहिलेले आहे. इज इक्वल टू पी आर स्क्वेअर बाय पी आर स्क्वेअर इज 1.
बट वी नो दॅट पी क्यू अपॉन पी आर इज नथिंग बट द साईन थिटा ना. मग ॲट द प्लेस ऑफ द पी क्यू अपॉन पी आर फ्रॉम इक्वेशन 1, या दोन्हीला मिळून आपण इक्वेशन 1 म्हणूया. फ्रॉम इक्वेशन 1 पी क्यू अपॉन पी आरच्या ऐवजी मी साईन थिटा लिहू शकतो. मग इथं कसं लिहिता येईल आपल्याला की साईन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस क्यू आर अपॉन पी आर मीन्स आउट कॉस थिटा मीन्स कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. पण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये लिहित असताना जर साईन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर इट इज रिप्रेझेंटेड ॲज साईन स्क्वेअर थिटा. मिनिंग इज सेम, फक्त लिहिताना असं लिहितात. अँड कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. अँगल पुढे लिहितात स्क्वेअरच्या, आणि म्हणून ॲट द प्लेस ऑफ दिस यू कॅन टेक साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अँड दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट इक्वेशन ऑफ द ट्रिग्नॉमेट्री. मला हे इक्वेशन मिळण्यासाठी मी प्रत्येक वेळेस मला पायथागोरसचा यूज करायचा आहे. मग पायथागोरसचा यूज करत असताना मला हे जर प्रूव्ह करायचं असेल तर या साईन आणि कॉसच्या डिनॉमिनेटरला हायपोटेनस आहे, म्हणून मी पायथागोरस जे काही इक्वेशन मांडलं आहे त्याला हायपोटेनसने डिव्हाइड करणार. आता सेकंड इक्वेशन काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. सेकच्या डिनॉमिनेटरला आहे ॲडजसंट साईड आणि टॅनच्याही डिनॉमिनेटरला आहे ॲडजसंट साईड. मग हे इक्वेशन मिळण्यासाठी जे काही आपला हा तर कॉमन पार्ट येणार आहे. कुठपर्यंत कॉमन पार्ट येणार आहे तो अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम. हे झालं पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन प्रूव्ह करताना अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम आपण काय लिहिणार इथं, पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. पण मला सेकंड इक्वेशन काय तयार करायचं याच्यावरून की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. या टॅनच्या डिनॉमिनेटरला आहे ॲडजसंट साईड, सेकच्याही डिनॉमिनेटरला आहे ॲडजसंट साईड, म्हणून या इक्वेशनला थिटाशी रिलेटेड असलेली ॲडजसंट साईडच्या स्क्वेअरने डिव्हाइड करा. डिव्हायडिंग बोथ साईड्स बाय ॲडजसंट साईड कोणती घेतलेली आपण क्यू आर, म्हणजे इथं लिहावं लागेल क्यू आर स्क्वेअर. देअरफॉर यू कॅन से दॅट पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर डिव्हाइड बाय क्यू आर स्क्वेअर is equal to pr square divided by qr square. Then separately pq divided by qr bracket square मी स्टेप डायरेक्टली लिहितं. then qr divided by qr bracket square and then pr divided by qr bracket square. हेही आपल्याला लिहावं लागेल. मग pq अपॉन qr म्हणजे काय आहे, PQ upon QR is nothing but the opposite side upon adjacent side असेल तर you can say that it is the tan theta bracket square plus QR upon QR get cancel means 1 square is equal to PR upon QR square. PR is the hypotenuse, QR is the adjacent side. Hypotenuse upon adjacent side is nothing but the sec means what, where sec square theta, and then by the rule you can say that tan square theta plus 1 is equal to sec square theta. म्हणजे आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्यानुसार कशाने डिव्हाइड करायचं हा निर्णय घ्यायचा. लास्ट काय दिलेलं आहे आपला की 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा ही प्रूव्ह करायचं आहे. मग अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम तिसरं लिहिताना परत आपण तीच लिहिणार, पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. आणि मग हे प्रूव्ह करत असताना ठरवायचं की कॉटचा डिनॉमिनेटर काय आहे आणि कोसेकचा डिनॉमिनेटर काय आहे. कॉट मीन्स हॉट ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस, कोसेक मीन्स हॉट हायपोटेनस अपॉन अपोजिट साईड, कॉट मीन्स ॲडजसंट साईड अपॉन अपोजिट साईड, कोसेक मीन्स हायपोटेनस अपॉन अपोजिट साईड. म्हणजे दोन्हीच्याही डिनॉमिनेटरला अपोजिट साईड आहे टॅनची. मग टॅनच्या अपोजिट साईडने डिव्हाइड करा. डिव्हायडिंग इथं स्क्वेअर डिव्हायडिंग बोथ साईड्स बाय कशाने डिव्हाइड करायचं, अपोजिट साईडने. विच इज द अपोजिट साईड, पी क्यू. तिथं स्क्वेअर करा, पी क्यू स्क्वेअर.
अगेन रिप्रेझेंट पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. डिव्हाइड बाय काय येईल याच्यामध्ये, डिव्हाइड बाय पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर बाय पी क्यू स्क्वेअर. मग सेपरेट करा, पी क्यू अपॉन पी क्यू, पी क्यू अपॉन पी क्यू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस क्यू आर अपॉन पी क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. हे एकत्र करून आपण लिहिणार पी आर अपॉन पी क्यू स्क्वेअर. पी क्यू गेट कॅन्सल मीन्स 1 स्क्वेअर प्लस क्यू आर अपॉन पी क्यू. क्यू आर इज द ॲडजसेंट साइड ऑफ द थीटा, क्यू आर इज द ॲडजसेंट साइड ऑफ द थीटा अँड पी क्यू इज द अपोजिट साइड. मग ॲडजसेंट साइड अपॉन अपोजिट साइड मीन्स कॉट ना, आणि म्हणून इथं लिहिणार आपण कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू पी आर अपॉन पी क्यू. पी आर आहे हायपोटेनस आणि क्यू आर आहे ॲडजसेंट साइड. सॉरी, पी आर आहे हायपोटेनस आणि पी क्यू आहे अपोजिट साइड. मग हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड असेल तर यू कॅन सी दॅट इट इज द कोसेक, म्हणजे इथं येईल कोसेक स्क्वेअर थीटा. आणि म्हणून लास्ट इक्वेशन काय याच्यामध्ये की 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. हेही महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला हे 3 इम्पॉर्टंट इक्वेशन इन ट्रिग्नोमेट्री लिहिता येतील की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. आपल्याला डायरेक्टली सांगितलं की प्रूव्ह दॅट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आपण ही प्रोसेस इथपर्यंत कॉमन लिहायची. मग आपल्याकडे उपलब्ध आहे पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. मग या 3 पैकी आपण डिव्हाइड करणार का? नाही, पी क्यूने डिव्हाइड करू, उत्तर येणार नाही. क्यू आरने डिव्हाइड करू, येणार नाही. पी आरने डिव्हाइड करू, येणार नाही. पण आपलं प्रूव्ह करण्यासाठी दिले 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. तर यांचा डिनॉमिनेटर काय आहे ते पाहायचा. टॅनचा डिनॉमिनेटर आहे ॲडजसेंट साईड, सेकचा डिनॉमिनेटर आहे ॲडजसेंट साईड. मग त्या ॲडजसेंट साईडच्या स्क्वेअरने पायथागोरस इक्वेशनला डिव्हाइड करायचं, तेव्हा हे येईल आपल्याला. म्हणजे याच्यावरून ठरवायचं की पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअरला कशाने डिव्हाइडेड करायचं की दिलेल्या इक्वेशनमध्ये जे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ आहे त्या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचा जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरच्या स्क्वेअरने पायथागोरस जे काही इक्वेशन आहे त्याला डिव्हाइड करायचं, तर आपल्याला ते डायरेक्टली येईल. टुडे स्टॉप हिअर.